नमस्कार. आपण पाहतात स्टार भारत न्यूज वन. बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड इथून. मुदखेड तालुक्यात आज शेतकऱ्यांचा संतापाचा शासनाच्या विरोधात एल्गार पाहायला मिळाला. विविध प्रलंबित मागण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, विठ्ठल पावडे, तिरुपती कोंडेकर आणि भगवान पाटील मनूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे गाढवासह काढण्यात आलेला निषेध मोर्चा. आमच्यासारखे वागू नका असे फलक गाढवांच्या पाठीवर लावत आंदोलक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध केला. डिझेल टंचाई, खत बियाण्यांचा तुटवडा, युरिया लिंकिंग, पीक विमा आणि पीक कर्जाच्या समस्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी प्रश्नावर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाला देण्यात आला आहे. पाहूया स्टार भारत न्यूज वनचा हा रिपोर्ट. आणि म्हणून हा सरकारचा गाढवपणा थांबावा हे सांगण्यास पाय जरा सांभाळून राहा. आश्वासन सरकारनं मारलेली लाद दिसत नाही, यांनी मारलेली दिसते. काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक विमा, 12 तास 3 फेस लाईट, 12 तास 3 फेस लाईट. अरे कोण म्हणताय देत नाहीये? शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी सरकारचं, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, पीक विम्याचे पैसे, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना 3 फेस लाईट 12 तास, शेतकऱ्यांना 3 फेस लाईट 12 तास. खतांचा तुटवडा बंद झालाच पाहिजे, खताचा तुटवडा बंद झालाच पाहिजे. पिकांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, पिकांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, बंद केलाच पाहिजे. सरकारने गाढवपणा बंद केलाच पाहिजे, सरकारने गाढवपणा बंद केलाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे. पिकांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, पिकांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. खतांचा आज मुदखेड तालुक्यात आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे, सरकारच्या विरोधात आक्रोश करत आहे. आणि या आज आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं सरकारला शेतकऱ्यांनी एक इशारा दिलेला आहे की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इंधनला टंचाईला अडचण करावी लागते, शेतीचे कामं होत नाही, त्यांना डिझेल उपलब्ध होत नाहीये, मोठ्या प्रमाणात खत मुबलक भाव वाढलेले आहेत, खत मिळत नाहीये, शेतीला लाईट मिळत नाहीये, पीक विमा वेळेवर या ठिकाणी मिळत नाहीये, मोठ्या प्रमाणात मुदखेड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याचे सर्वे लवकर होत नाहीयेत, त्याचं नुकसान भरपाई लवकर मिळत नाही. आणि या सर्वांच्या विरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे. आणि निश्चितच शेतकऱ्यांनी आज सरकारला एक सज्जड दम दिलेला आहे की येणाऱ्या काळात जर आपण आमची दखल घेत नसेल तर याही भावना तीव्र होतील आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्यांना देत नाही. आमची मागणी आहे की 12 तास दिवसात शेतकऱ्यांना 3 फेस लाईट मिळावी, डिझेल पेट्रोल चे दर कमी करून तुटवडा बंद करावा व त्याचबरोबर गॅसच्या बुकिंगचा वेळ कमी करून गॅसची दरवाढ कमी करावी, ही देखील मागणी या मोर्चामध्ये आहे. त्याचबरोबर खतांचा, बी बियाण्यांचा तुटवडा जो आहे
तो बंद करावा, लिंकिंग बंद करावं, कृत्रिम साठेबाजी बंद करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यावेत ही मागणी करण्यासाठी हा मोर्चा आम्ही म्हणून गाढव म्हणतायत की सरकारने आमच्यासारखं वागू नये. इतक्या शालीनतेनं गाढवं सांगत असतील तर सरकारने तरी किमान